नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं मधार चक्र कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करायला हवं. मधार चक्र ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपण स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट करू शकतो. स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट करण्यापूर्वी मूलाधार चक्र हे ऍक्टिव्हेट व्हायलाच हवं. मूलाधार चक्र आपलं सक्रिय कशा पद्धतीने झालं हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये स्थैर्य, शरीर स्ट्रॉंग होणं, आपल्यामध्ये निर्भरता येणं, शारीरिक लक्षणं म्हणजे पायातून मुंग्या येणं, आपली पचनशक्ती वाढणं, मनाचा ताण कमी होणं, शारीरिक ऊर्जा वाढणं, चैतन्य वाढणं आणि आरोग्य सुधारणं. त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली भूमिका ही सत्यासाठी आग्रह धरण्याची भूमिका तयार होते. बऱ्याच वेळा कमरेत हलकेशे वेदना येतात, काही वेळेला पाय गरमही होतात, इत्यादी लक्षणं जर आपल्याला दिसायला लागली तर मग आपलं मूलाधार चक्र ऍक्टिव्ह झाले असं समजावं आणि नंतर आपण मग स्वादिष्टान चक्र सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. आपण आता स्वादिष्टान चक्र पाहूया. तर स्वादिष्टान चक्र हे आपल्या ओटीपोटाच्या ठिकाणी आहे. याला सॅक्रल प्लेक्सस किंवा सॅक्रल चक्र असे म्हणतात. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सेक्स ऑर्गन्स आणि सेक्स करण्याची क्षमता ही आपल्या ह्या चक्रामध्ये येत असते. हे कार्य करण्यासाठी आपल्याला मानसिक, शारीरिक सुख प्राप्त होतं. तेवढ्यासाठी हे चक्र आपण ऍक्टिव्हेट करायला हवं. हे चक्र आहे, त्या चक्राचा रंग आहे तो केसरी रंग आहे. याचा मूल मंत्र आहे तो ओम वम असा मंत्र आहे. यामध्ये मुख्यत्वे करून रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, किडनी, मूत्राशय, जननेंद्रिय इत्यादी अवयव या चक्रामध्ये सामील होत असतात. हे तत्व आहे, हे जलतत्व आहे. यासाठी आपण ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे करून जलतत्व कार्य करायला हवं असतं. यामध्ये आपल्या या चक्राच्या अंतर्भूत होणाऱ्या इंडोक्राईन सिस्टीममध्ये पेल्विक ग्लँड्स आणि अड्रिनल ग्लँड्स येतात आणि ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करणारे हार्मोन्स यामध्ये येतात. हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण डान्सिंग, पेंटिंग, योगा, हिप ओपनिंग एक्झरसाइज, पेल्विक ओपनिंग एक्झरसाइज इत्यादी आपण एक्झरसाइज करू शकतो. अशा पद्धतीनं अगोदर एक्झरसाइज कराव्यात, योगा कराव्यात. यानंतर आपण हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहणार आहोत. स्वादिष्टान चक्र जर आपण सक्रिय केलं तर त्याचे फायदे काय होतात ते आपण पाहूया. यामध्ये मुख्यत्वे करून लंबर प्लेक्सस येतं आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स येतात. हे ऑर्गन्स आल्यामुळं आपल्याला हे ऑर्गन्स चांगल्या पद्धतीनं कार्यरत होतात. त्यामुळे आपली नर्वस सिस्टीम कार्यरत राहते. त्याचबरोबर आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये स्टिम्युलेशन होतं, त्यांच्यामध्ये असणारे ब्लॉकेज निघतात. त्यामुळं या सगळ्या अवयवांना रक्ताचा पुरवठा चांगला होतो. आपली क्रिएटिव्हिटी चांगली वाढते. आपल्या शरीरामध्ये भावना वृद्धिंगत होतात, वासना वृद्धिंगत होतात. आपल्या मनाला आनंद द्विगुणित होत राहतो. त्याचबरोबर पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस ग्लँड ही पण चांगल्या पद्धतीने नियंत्रित होते आणि नियंत्रित झाल्यामुळं आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचा फायदा चांगला होतो. मुख्यत्वे करून यामध्ये जलतत्व येत असल्यामुळं आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करणं, रक्तदाब नियंत्रित करणं, जैविक ऊर्जांचं संतुलन करणं इत्यादी कार्य चांगल्या पद्धतीने होत असतं. याचबरोबर आधुनिकदृष्ट्या बायो इलेक्ट्रिसिटी पण आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं फ्लो केली जाते. त्याबरोबर न्यूरो ट्रान्समिटर्स सुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम होतात आणि अशा पद्धतीने कार्यक्षम झाल्यामुळे आपली कार्यक्षमता चांगली वाढते. एकूणच लोकांच्या बरोबर संपर्क करण्याची आपली प्रवृत्ती चांगली वाढते. एकमेकांच्या बद्दल प्रेम भावना निर्माण व्यवस्थित होणं इत्यादी गोष्टी होत असतात. आपलं वैवाहिक जीवन सुखी संपन्न होत राहते. आपल्याला किडनी प्रॉब्लेम असतील ते पण नियंत्रित ठेवण्यासाठी याचा निश्चितपणे चांगला होत असतो. आपण हे चक्र ओपन करण्यासाठी आपल्या आहारामध्ये सुद्धा चांगला आहार आपल्याला घ्यायला हवा. यामध्ये मुख्यत्वे करून ऑरेंज कलरची भाज्या, उदाहरणार्थ गाजर, टोमॅटो, मँगो इत्यादी आपण आपल्या आहारामध्ये ठेवायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जलतरण सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर केसरी रंगाचे कपडे परिधान करणं हे आपल्याला जास्तीत जास्त आवश्यक आहे. मसालेदार पदार्थ, पॅक फूड, ट्रान्स फॅट असणारं फूड आपण टाळलं पाहिजे. जर आपण नियोजन केलं तर आपलं स्वादिष्टान चक्र व्यवस्थित आपल्याला सक्रिय करता येतं. याचबरोबर हे चक्र सक्रिय करण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचा व्यायाम करायला हवा ते आपण आता पाहूया. आपल्याला स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
म्हणजे आपण योगासनं कोणती कोणती करावी ते आपण पाहणार आहोत. यामधून आपण करणार आहे ते म्हणजे बद्ध कोणासन. त्या बद्ध कोणासनामध्ये आपल्या दोन्ही पायाचे चंपे एकमेकांना लावा. जास्तीत जास्त दोन्ही टाचा जवळ घ्या. आपल्या दोन्ही गुडघे जास्तीत जास्त जमिनीपर्यंत खाली टेकवायचा प्रयत्न करा. पाठीचा मणका ताठ आणि अशा पद्धतीने आपण हे बद्ध कोणासन करावं आणि शांत श्वसन करावं. 4 आकड्यामध्ये श्वास घ्यावा. 1 2 3 4 आणि 8 आकड्यामध्ये श्वास सोडावा. 1 2 3 4. श्वसन करत असताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या खाली 2 बोटं ते 3 बोटं खाली अशा पद्धतीने आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं आणि हे आसन करावं. यानंतर आपण दुसरं आसन करणार आहे ते म्हणजे फ्रॉग पोज. यामध्ये आपण दोन्ही पाय पालथे घालावे. जास्तीत जास्त कंबर खाली टेकावी. पाठीचा मणका ताठ. दोन्ही गुडघे जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला ताणलेले अशा पद्धतीने बसावं आणि श्वसन 4 आकड्यामध्ये श्वास घ्यावा आणि 8 आकड्यामध्ये श्वास सोडावा आणि श्वास घेताना आणि सोडताना संपूर्ण लक्ष आपलं स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट करावं. अशा पद्धतीनं हे आसन 31 सेकंदपर्यंत आपण धारण करावे. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. यानंतर आपण राज कपोतासन करणार आहोत. राज कपोतासनामध्ये आपण आपला डावा पाय अशा पद्धतीने घ्यावा आणि उजवा पाय संपूर्ण पाठीमागं केलेला असावा आणि दोन्ही हात ताठ. पाठीचा मणका कंबर जास्तीत जास्त खाली खेचलेली. पाठीचा मणका ताठ आणि जास्तीत जास्त वर पहा आणि पूर्णपणे कंबरेवर ताण पडेल अशा पद्धतीनं 4 आकड्यामध्ये श्वास घ्या. 1 2 3 4. 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. हे पण आसन आपण 30 सेकंदापर्यंत करावे. यानंतर हे आसन आपण डाव्या पायाने केलो त्याच पद्धतीनं हे आपण आसन उजव्या पायानं सुद्धा करायला हरकत नाही. यानंतर आपण भुजंगासन करणार आहोत. यामध्ये आणि जास्तीत जास्त श्वास घेत वर या. दोन्ही हात ताठ ठेवा आणि कंबर जास्तीत जास्त खाली दाबा. 4 आकड्यामध्ये श्वास घ्या आणि 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. श्वास घ्या. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. संपूर्ण लक्ष आपलं स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी राहू द्या. अशा पद्धतीनं हे आसन आपण 30 सेकंदपर्यंत धारण करावे. यानंतर आपण आता त्रिकोणासन करणार आहोत. ते आपण डाव्या पायानं अगोदर करूया. डावा पाय जास्तीत जास्त बाजूला घ्या. डाव्या पायाचा काटकोनात घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत डावा हात जमिनीला टेका. उजवा हात सरळ वर. संत श्वसन आणि ह्या आसनाच्या स्थितीमध्ये आपण अर्धा मिनिट राहा आणि आसन स्थिर ठेवून आपलं संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी राहू दे. हेच आसन आपण उजव्या पायानं सुद्धा करू शकतो. हे आसन आपण उजव्या पायानं करत असताना
उजवा पाय बरोबर काटकोनामध्ये घ्या. डावा हात वर, उजवा हात खाली. श्वास घ्या आणि श्वास सोडत आपला उजवा हात पूर्ण जमिनीवर टेका. डावा हात सरळ. संत श्वसन. हे आसन आपण 30 सेकंद धारण करा आणि आसन स्थितीमध्ये आपलं पूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी राहू द्या. यानंतर आपण उत्कट कोणासन किंवा चेअर पोज हे आसन आपण करणार आहोत. या पोजमध्ये दोन्ही पाय थोडे अंतर घ्या. आपण खुर्चीच्या बसण्याच्या पोजमध्ये या आणि दोन्ही हात सरळशे ठेवा. गुडघे जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला करा आणि हे आसन आपण संत श्वसन ठेवा. आसन स्थिती सर्वसाधारणपणे 30 सेकंदपर्यंत हे आसन धारण करा. अशा पद्धतीनं हे आपण स्वादिष्टान चक्र सक्रिय करण्यापूर्वी ही आपण आसनं करावेत. हे सक्रिय करण्यासाठी कशा पद्धतीने करणार आहे ते आपण पाहूया. आपण स्वादिष्टान चक्र सक्रिय करण्यापूर्वी आपण सुखासन, पद्मासन किंवा तुम्हाला वाटणाऱ्या योग्य आसनामध्ये बसावं. शक्यतो पद्मासनात बसावं. पाठीचा मणका ताठ असावा आणि ह्या स्वादिष्टान चक्राचं मुद्रा आहे ती वरुण मुद्रा आहे. ती वरुण मुद्रा धारण करत असताना आपल्या अंगठा आणि करांगुली हे दोन्ही टोकं एकत्र घ्या. अशा पद्धतीनं बाकीची तिन्ही बोटं ही स्ट्रेट ठेवा. दोन्ही हाताची पोझिशन अशा पद्धतीनंच राहू दे आणि पाठीचा मणका ताठ ठेवून शांत चित्तानं बसा. पूर्ण डोळे मिटून घ्या. आपलं संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी राहू दे. आपण हे स्वादिष्टान चक्र सक्रिय करण्यापूर्वी जर आपल्याला करता आली तर कपालभाती आणि नाडीशोधन प्राणायाम केला तर जास्त आपल्याला याचा फायदा होतो. ताठ बसा. श्वास घ्या 4 आकड्यामध्ये आणि 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. मध्ये आपण कुंभक करणार आहोत. म्हणजे श्वास घेणं म्हणजे पूरक आणि श्वास सोडणं म्हणजे रेचक. श्वास थांबवून ठेवणं म्हणजे कुंभक. श्वास घेतल्यानंतर आपण कुंभक करणार आहोत आणि कुंभक करत असताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी केंद्रित करणार आहोत. आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत. श्वास घ्या. 1 2 3 4. कुंभक करा. यानंतर 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. शांत श्वसन राहू दे. श्वसनामध्ये कुंभक जास्तीत जास्त धारण करा. कुंभक धारण करून आपलं संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी राहू दे आणि संत श्वसन चालू राहून पूर्ण लक्ष आपलं स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी केंद्रित करा. आपल्या मनाला सांगा की मी सक्रिय आहे. माझ्या शरीरामध्ये ऊर्जा चांगली निर्माण झालेली आहे. माझं मन आणि शरीर सदृढ झालेलं आहे. माझं स्वादिष्टान चक्र सक्रिय झालेलं आहे. मी कार्यक्षम आहे. मी सबल आहे आणि मी पूर्ण आहे. याचबरोबर आपल्याला या चक्राचा मूलमंत्र आहे तो वम हा मूलमंत्र आहे. तर तो मूलमंत्र ओम वम ओम वम आणि हा मंत्र पठण करत असता आपलं संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी ठेवा आणि अशा पद्धतीनं आपण आपलं स्वादिष्टान चक्र सक्रिय करूया.
तर स्वाधिष्ठान चक्र सक्रिय होण्याची लक्षणं म्हणजे आपल्या ओटीपोटामध्ये थोडासा गरमपणा वाटतो, आपल्या कर्तृत्वामध्ये चांगली वाढ होते, आपला सेक्स स्टॅमिना चांगल्या पद्धतीने वाढतो, आपली भावनिकता चांगली वाढते, कंबर व मांड्या या ठिकाणी थोड्या मुंग्या येतात, आपल्या मनाला आनंद वाटतो, इतरांशी आपले संबंध आहेत ते पूर्वीपेक्षा सुधारतात, आपले जलतत्व आपल्या शरीरात वाढल्यामुळं कदाचित थोडीशी पायावर सूज येण्याची शक्यता आहे, तर त्याला काळजी करायचे कारण नाही. स्त्रियांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल रेग्युलेशन व्यवस्थित होतं, पुरुषांच्यामध्ये स्पर्म काउंट चांगला वाढतो. आपलं हे चक्र जर सक्रिय केलं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद, प्रेम आणि एकूणच आपल्या सर्वांची भावनिकता चांगली निर्माण होते, भावनिक एकमेकांच्या मध्ये ओढ निर्माण होते आणि अशा पद्धतीनं हे सक्रिय करूया आपण स्वाधिष्ठान चक्र. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शंका काय असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.